नमस्कार मंडळी, तुमचा असा दिवस खूप छान जाऊ. आज आहे कामाचा दिवस. कारण काय झालं आहे बघा, सगळं इकडे झालं पाणी वगैरे मारून सकाळीच. कारण लॉन बऱ्यापैकी सुकतं, आता ड्राय होतं. आणि दुसरी गोष्ट, इकडनं आता गुरायला लागल्या, तर आतमध्ये हिरवा आहे, बाहेर सुकत चाललं आहे. सो आता जास्वंदीचा पाला आणि बाकीचा पाला खायला ही गुरं यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे एका साईडने कुंपण खराब झालं आहे. त्याच्यासाठी बघू कोण मिळतं आहे का, नाहीतर मग मीच करून घेणार. कारण एक जण कोणतरी पाहिजे सोबतीला, मत्तीला तरी कोणतरी पाहिजे. सो बघूया कोण मिळत असेल तर. चला. तर मंडळी, आता जेवण वगैरे झालं आहे, अजून कडक होऊन आहे. तरी पण म्हटलं जरा बाहेर जाऊया, कारण घरात बसून बसून चिडचिड होते. तर म्हटलं बाहेर जाऊया. हे बघा, मस्त छान फुललं आहे आता. आणि आता कलिंगडाची रोपंसुद्धा व्यवस्थित वाढायला लागली. हे बघा, इथे एक आहेत आणि इथे मुळा लावल्याने पालेभाजी पेरली आहे, ती पण आली आहे बऱ्यापैकी. तिकडची पण आली आहे. लॉन आता बऱ्यापैकी सेटल होतं आहे. पण आता हा कचरा पडायला सुरुवात झाली, भरपूर कचरा आहे. इथे पण भाजी बऱ्यापैकी उगवली आहे. आणि हे खत तयार झालं, त्यामुळे इकडची व्यवस्थित वाढली, काही विषय नाही. तर आता झाला आहे प्रॉब्लेम असा की तिकडचं कुंपण पूर्ण तुटलं आहे. तर ते आता एकतर सोबतीला कोणतरी पाहिजे, कारण तिथे ना चिरे पण आहेत. आणि ते चिरे उचलून परत लावायचं, किंवा बाहेर काटे आहेत आहे बघा, जे बाहेर हा पेरू जो तोडलेला होता याचे ओंडके बाहेर आहेत. तर ते घेऊन इथे कुंपण करायचं. कारण काय झालं, हे बघा, सगळे जास्वंदी खाल्लेत. हे बघा, इथून गुरं येतात आणि खाऊन टाकतात. आणि बाहेर अडचण आहे मला, ही पूर्ण लाईन म्हणजे हे पूर्ण काढायचं आहे, इथपासून तिथपर्यंत, अगदी त्या टोकापर्यंत, म्हणजे ह्या झाडापर्यंत. पुढचे ओके आहे, इथून ते इथपर्यंत ते सगळं क्लीन करायचं आहे, इथपर्यंत पूर्ण. आणि हे चिरे आहेत मध्ये, आणि ते काय झालं आहे, खाली घुशीने पोखरल्यामुळे बारीक कलंडलेत. त्याच्यामुळे ते चिरे व्यवस्थित लावून घेतले पाहिजे साईडला इकडे, आणि मग बाहेरून कुंपण करून घ्यावं लागेल. तर हा एक इश्यू आहे इथला. बघू आता कसं करता येईल ते. कारण सोबत कोणतरी पाहिजे, किंवा घरात कोणतरी पाहिजे. कारण बाहेर आलं तर मग घरातली कामं राहतात. त्याच्यामुळे घरात कोण असेल ना तर मग होऊन जाईल. किंवा मग बघू, उद्याचा दिवस नाही, मग परवा सकाळीच लवकर जेवण वगैरे करेन, किंवा मग बाहेरच ऑर्डर करेन आणि करून घेऊ. उद्याचा दिवस तर नाही करणार, कारण सगळं जवळ करून ठेवायला पाहिजे. छोटे छोटे वाशे वगैरे, हे तुकडे वगैरे, आणि देन ते करायला पाहिजे. सो चला, आता बाकीचं झालं आहे, सगळं आवरलं आहे. आणि आता ह्या बाजूचं सगळं आता आवरलं आहे. तर हे पोती जे आहेत, आणि ती तिकडे पोती आहेत काही, ती लाकडात ठेवायची, कारण त्यात मी सोडणं भरून ठेवली आहे. कारण पावसात बरी पडतात, 3 धुरी करायला वगैरे, कारण पावसात भरपूर हे असतं. तर आतापासूनच गोळा करून थोडी थोडी ठेवलेली असतात त्यात, म्हणजे वाळवीची पावडर वगैरे सगळं मारून ठेवतो त्याच्यात. आणि राहिलं आहे आता दुसरं काम, स्टुडिओचं. तर काय आलं आहे, ते खाचावरच्या भरायच्या होत्या, त्याच्यामुळे थोडासा इश्यू झाला आहे की ते भरायला सध्या प्लास्टरवाले रिकामी नाही आहेत. तर ते पण बनायला 2-3 दिवसाने येतो. ते मधला भाग जरासा तोडून तो लेवल करून घ्यायचा आहे प्रॉपरली. आणि 2 फट्टीच्या मध्ये, कारण काय होतं आहे, जरा वर खाली होतं आहे. तर खालून जर हे म्हणजे लांबी मारणार आहेत सगळ्याला, त्याच्यामुळे ते जर वर खाली असेल तर ते वरती काहीतरी वजन ठेवलं तर तो गॅप मोठा दिसणार आहे खाली आलेला. त्याच्यामुळे तो खालून स्क्रू मारून त्याला तो शीट मारायला लागणार, ॲल्युमिनियमची आहे, ज्या 2 प्लाऊडच्या मध्ये फट आहे त्यात. सो ते एक करून घ्यायचं आहे, कारण वरती वजन ठेवलं तर खाली लपणार ते. त्याच्यामुळे तो एक विषय करून घ्यायचा आहे. चला, बाकी सगळं आवरलं आहे. आणि आता हे पण आता कटिंगला आलेत, कटिंग करून घेईन 2-3 दिवसाने एक लेवलला. आणि काय माहीत, ह्याला खत घातलं, सगळं घातलं, पण ही मधुमालती वाढत नाही आहे.
अजून एवढीशीच आहेत. हे बघा, काय माहिती त्याची काय ग्रोथ होत नाही आहे. ऊन पण लागतं, सगळं असतं, पण त्याची वाढ जेवढी असावी तेवढी नाही आहे. ही पण तेवढीशी छोटीशीच राहिली. हे बघा, तसे फुटवे येत आहेत छोटे छोटे खाली, पण जी वाढ पाहिजे, ज्या गतीने पाहिजे तेवढी होत नाही आहे. बघू, काहीतरी जुगाड करायला पाहिजे याचा. करू आपण काहीतरी जुगाड. आणि आज सगळीकडे पाणी घालायचं आहे संध्याकाळी पूर्ण चारी बाजूने. चला तर, कालचा व्हिडिओ एडिट केला नव्हता कारण काय थोडेसे इश्यू होते याचे एडिटिंगचे, आणि स्टोरेज फुल होता आणि त्यामुळेच सगळं राहिलेलं. सो आता बसून पहिल्यांदा एडिट करणार आजचा व्हिडिओ, आजच संध्याकाळी टाकेल. आणि मी विचार करतो की टायमिंग चेंज करायचा. मी जे सकाळी 7 वाजता टाकत होतो तो टायमिंग चेंज करून संध्याकाळी 8 वाजता टाकेल. कारण काय झालं, मी हल्ली जे काही व्हिडिओ संध्याकाळी टाकलेत ना त्याला व्ह्यूज पण चांगले आहे आणि वॉच टाईम पण चांगला आहे. त्याच्यामुळे विचार करतो की सकाळचा टायमिंग चेंज करून संध्याकाळी टाकेल. कारण बरेचसे ऑफिसवरून सुटणारे वगैरे जे असतात ते संध्याकाळच्या वेळेत ट्रेनमध्ये किंवा याच्यात रिलॅक्स बघत असतं. सकाळी गडबड असते आणि अदर्स चॅनलचे नोटिफिकेशनमुळे ते खालीवर जातं. सो विचार करतो की संध्याकाळी 8चा टायमिंग ठेवेल, म्हणजे रात्री 8चा. म्हणजे कालचा व्हिडिओ आज मला एडिट करून उद्या किंवा परवा पोस्ट करायला तो बरा पडेल. कारण काय व्हायचं, 7 वाजता टाकायचं, मला रात्री एडिट करायला लागायचं. रात्री एडिट केल्यानंतर मला जवळपास 1-2 वाजेपर्यंत इथे बसावं लागतं बाहेर एका कोपऱ्यात मोबाईल ठेवून. त्यावेळी तो त्या स्पीडने अपलोड होतो. त्याच्यामुळे विचार करतो आहे संध्याकाळीच पोस्ट करेल. चला तर भेटूया संध्याकाळी. जरा आता ते एडिटिंगचं काम आहे ते करून घेतो. आता म्हणाल की बसून काय करतो आहे, काही नाही. इथे हे बघा, तुम्हाला दाखवतो इथे वरती की मी ज्या शाळेत शिकलो, ज्या हायस्कूलमध्ये शिकलो त्या शाळेने कॅलेंडर प्रिंट केलेत. तेच विद्यार्थ्यांना आणि जे माजी विद्यार्थी होते त्यांच्यासाठी ही घरपोच त्यांनी पाठवलेत. तर त्याच्याचसाठी नाव आणि कोणाकोणाला पोच झाल्याची नोंद त्यांना द्यायची आहे. सो मी माझं नाव आणि नंबर नोट करून त्यांना देतो आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसेलच की हे असं छापलं आहे आमच्या हायस्कूलचं कॅलेंडर, जे नवीन वर्षाचे आहे. आणि छान मराठीमध्ये आहे, त्यांनी प्रॉपर केलं आहे त्यांनी, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या नोंदी. म्हणजे तेच बघत बसलेलो मी आता एक 10-15 मिनटं. सो छान केलं आहे खरंच. आणि मागे माहिती वगैरे सुद्धा छान दिली आहे. तोच मुलगा द्यायला आलेला, तर म्हटलं त्यालाही विचारलं आणि सही वगैरे करून नोंद घालून त्याला दिले. चला आता आपलं पुढचं काम चालू करूया. चला आता मस्त बिर्याणी आणली. सो आज बिर्याणीवर ताव मारायचं आहे. हे बघा, बिर्याणी कशी बिर्याणी पांढरा असा तिला दिलेला. सो आज बिर्याणीवर. चला मी पण आता घेतो जेवून. बसली जेवायला, त्याला स्वेटर वगैरे घालून बसवतो कारण थंडी भरपूर आहे. मला लागतं तिला पण लागणारच. चला आता जेवून घेतो, मग भेटू बाहेर काही वेळाने. कारण का आता मोबाईल आता मी लावणार आहे बाहेर अपलोडला, म्हणजे माझं जेवण वगैरे होऊन भांडी वगैरे आवरेपर्यंत व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. सो चला मंडळी, सगळी कामं आवरली आहेत आणि आता माझी पण फिरून वगैरे झाले. जरा बाहेर पण लक्ष टाकावं लागतं कारण ठिकाणं कुंपण खराब झालं आहे, तर गुरं वगैरे येतात. सो बघावे लागतात जरा रात्रीची. कारण आता भटकी शेती, भातशेती आता संपल्यामुळे गुरं आता मोकाट सोडलेली आहेत. काय विषय नाही त्याच्यामुळे कधीही येऊ शकतात. त्याच्यामुळे आता काळजी घ्यावी लागणार आहे रात्रीसुद्धा. आणि आता एवढी भाजी वगैरे लावली तर फुकट जाणार. गुरं आली तर. सकाळी पण आलेली सगळ्या जास्वंदी खाल्ल्या. एकतर छोट्या छोट्या त्यांना पालवी आलेली सगळी खाल्ली आहे त्याने. चला आता माझी पण कामं आवरली आहेत, तर मी पण आता झोपायला करतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. काळजी घ्या.
आज पण थंडी भरपूर आहे. चला बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या.